नमस्कार, आपण बघत आहे बिग न्यूज नेटवर्क बिग न्यूज मराठी। सध्या मी कांदिवली परिसरामध्ये आहे। चारकोप विधानसभा लागते, तिथे कुठे ना कुठे जागृत व्हायची गरज आहे, कारण की मतदाता जागृत फक्त मतदानाच्या दिवशी होतात। त्याच्या पहिले भारतीय मुक्त मोर्चाचं एक अभियान आहे, कार्यकर्ते राजनीतिक परिवर्तन पाहिजे। कुठे ना कुठे देशाची दिशाभूल करणारे लोक आहेत, दिशाभूल करत आहेत। त्याच्यासाठी कुठे वामन साहेबांचे जे उपक्रम आहे भारतीय लोकांना जागवायचा, यासाठी आपल्या सोबत काही भारतीय मुक्ती मोर्चाचे कार्यकर्त्यांसोबत आहे। त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की ह्या राजनीतिक परिवर्तन मेळावा कशाबद्दल करत आहे आणि त्याचं धोरण काय। सर, सर्वात पहिले बिग न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। हे कार्यकर्ते राजनीतिक परिवर्तन कार्यकर्ते मेळावा आणि पक्षामध्ये प्रवेश, हे काय धोरण आहे आपलं? सर्वप्रथम आपल्या बिग न्यूज चॅनलचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमची या ठिकाणी बाईट घ्यायला आलात। तर माझं नाव किरण सावंत आहे। मी बहुजन मुक्ती पार्टीचा उत्तर मुंबई जिल्हा प्रभारी आहे व तसेच राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचा मुंबई प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहे। या नात्याने आपण सांगू इच्छितो की बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने राजनीतिक परिवर्तनासाठी कार्यकर्ता मेळावा व काही नवीन पदाधिकाऱ्यांचा आम्ही पक्षप्रवेश करणार आहोत। आणि हा जो कार्यक्रम होणार आहे तो गणेश मंदिर, भीमनगर गल्ली नंबर 4, गोराई नंबर 1, बोरिवली पश्चिम या ठिकाणी होणार आहे। आणि त्याची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025 आणि सर्वात प्रथम 4:30 वाजता रॅलीची सुरुवात होणार आहे। आणि रॅलीची सुरुवात झाल्यानंतर 6:30 वाजता खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर या कार्यक्रमासाठी मी आपले SC, ST, OBC, NT, DNT, VJNT आणि मायनॉरिटी, त्यामध्ये मुस्लिम झाले, शीख झाले, लिंगायत झाले, बुद्धिस्ट झाले, ख्रिश्चन झाले, शिवधर्मीय झाले, या सर्वांना मी आग्रहाचं आमंत्रण देत आहे की आपण ह्या येणाऱ्या 30 नोव्हेंबर 2025 रोजी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता आपण सर्वांनी यावे। सर, महानगरपालिकेची निवडणूक त्याची काय पार्श्वभूमी असणार? कारण की कुठे ना कुठे महानगरपालिकेवरती लोक असं दावा करत आहेत की येणाऱ्या दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हायचा, अशी चर्चा उडालेली आहे। काय वाटतं तुम्ही? एक दलित समाजाच्या लोकांना कुठे ना कुठे निवडणुकीमध्ये त्यांचा वापर करून घेतात, त्या वापर ना व्हायला पाहिजे, नाही त्यांचं मतदानामध्ये परिवर्तन कशा प्रकारे होतं, त्यांना त्यांचं ब्रेन वॉश करण्यासाठी तुमची पक्ष काय करतात? एक तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जो आपण शब्द यूज केलेला आहे दलित म्हणून, तर आपल्याला दलित शब्द हा असंवैधानिक आहे। आपल्याला भारतीय संविधानाने शेड्यूल कास्ट म्हणून आपल्याला प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेला आहे। तर शेड्यूल कास्ट मध्ये जवळजवळ 1701 जाती आहेत, तर त्यापैकी आपली एक जात आहे। तर आपण दलित न बोलता शेड्यूल कास्ट बोललं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे। व तुम्ही जो काय प्रश्न विचारलेला आहे, जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जे 2025-26च्या दरम्यान निवडणूक होणार आहे, तर आमचं त्या ठिकाणी आमचं धोरण असं आहे की हे जे काय सत्ताधारी जे पक्ष आहेत किंवा विरोधी पक्षातले जे लोक आहेत, सर्वसामान्याच्या बहुजन समाजाच्या ज्या काय समस्या आहेत त्या अजूनपर्यंत त्याचं निराकरण झालेलं नाही ना केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक राजनीतिक परिवर्तन ह्या उत्तर मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। कारण की या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून बीजेपीचं राज्य आहे, मध्ये काँग्रेसचं सुद्धा राज्य होतं, परंतु आतापर्यंत आपल्या बेसिक ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या अद्यापपर्यंत कुठेही सुटलेल्या आम्हाला दिसून येत नाही। फक्त विकास 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 विकास, कसला विकास झाला तो समजत नाही। 75-76 वर्ष झाले अमृतकाल महोत्सव त्या ठिकाणी देशभरामध्ये साजरा केला जात आहे, परंतु कुठेही अमृत वाटलेलं दिसत नाही। काय वाटतं, आता पण जनता वंचित आहे कामापासून? भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने, आता आमची जी ताकद आहे तुम्ही पाहिली असेल, बदलापूर कोळगाव या नगर परिषदेमध्ये आमचं महाविकास आघाडी सोबत गठबंधन झालेलं आहे आणि आता त्या ठिकाणी आमचे 4 ते 5 नगरसेवक आता फिक्स झालेले आहे। मग हे बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांच्या पोटामध्ये कुठेतरी दुखू लागलेलं आहे, मोठ्या प्रमाणात दुखू लागलेलं आहे। म्हणून त्या दिवशी जो काय त्यांनी हल्ला आमच्या कार्यकर्त्यांवर केला, आमच्या रॅलीला त्या ठिकाणी सॅबोटेज करण्याचा प्रयत्न केला, त्याचाही त्या ठिकाणी मी जाहीर धिक्कार करतो की तुम्हाला जर का संवैधानिक पद्धतीने तुम्हालाही राईट दिले, त्यांनाही राईट दिलेत, आम्ही जर 800-900 लोकांची रॅली काढतो, तुम्ही 10,000 लोकांची काढा, आम्हाला काय घेणं देणं, बरोबर? परंतु इथं मताचं परिवर्तन होत आहे आणि खऱ्या अर्थानं बहुजनाची सत्ता होत आहे, येत आहे। आणि त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी जे काय काळे धंदे आहेत, भ्रष्टाचार आहे, जे सर्वसामान्यांना वॉटर शटर गटर ज्या प्राथमिक सुविधा एज्युकेशन आहे, आरोग्य आहे, ते भेटत नाही आहे।
त्या ठिकाणी, पण आता ते पलटणार आहे, तिथे रूप पालटणार आहे. तसंच उत्तर मुंबईमध्ये सुद्धा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा बहुजनाचीच यंदा सत्ता येणार आहे, हे 200% गॅरंटेड आहे. सर, आपण काय सांगा, या प्रकारे महानगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाची सत्ता निर्माण होण्याची अशी गवं येतात उत्तर मुंबईच्या अध्यक्षांनी, काय सांगता? अभी उत्तर मुंबई जिला में जो नॉर्थ सिटी में ये वातावरण चल रहा है, ये बहुजन मुक्ति पार्टी बड़े पैमाने से उभर के आ रही है, ये लोगों को साथ में लेके चल रही है। ये बीजेपी को अभी समझ में आ गया है कि उत्तर मुंबई में ये बहुजन मुक्ति पार्टी और नेक और ईमानदारी से काम कर रहा है, और ये बहुजन मुक्ति पार्टी किस तरीके से दबाया जाए, इन लोगों को जो षड्यंत्र चल रहा है ये नाकाम हो रहे हैं। इसके वजह से ये लोग बहुत परेशान हो गए हैं, इनको अभी दिख गया है ये बहुजन मुक्ति पार्टी मैदान में उतर करके ये ज्यादा से ज्यादा सीट निकालने वाली है। और सीट निकालने का जो इनका प्राथमिक सुविधा है, ये मैं ओबीसी से बिलोंग करता हूं, अभी तक कोई भी यहाँ पे नगर सेवक जो भी है, चुनके इससे पहले भी जो आया है, अभी तो कोई शटर गटर जो सुविधा प्राथमिक होना चाहिए अभी तक किसी ने उपलब्ध करके नहीं दिया है। जनता बहुत बड़े पैमाने में वो परेशान है, हैरान है, एजुकेशन नहीं मिल रहा है, और जो विद्यार्थी है वो गटर में गिर रहे हैं, नीचे गिर रहे हैं, ना रास्ता है, ना रोड है, ना शटर है, ना गटर है, बहुत सारे प्रॉब्लम क्रिएट हो गए हैं, उसका सामना करना पड़ रहा है। और इसके वजह से हम जो बहुजन मुक्ति पार्टी है, गली गली में जाकर उसकी समस्या का समाधान कैसे करें, हम लोग समाधान करने की कोशिश कर रहे हैं। और हम तो अभी सत्ताधारी में तो नहीं है, बावजूद इसकी सारी जानकारी हम जो सत्ताधारी वालों को जानकारी में दे रहे हैं, लेकिन कोई भी कार्रवाई या कोई भी सुविधा उपलब्ध नहीं कर रहे हैं। इसके लिए अभी ये भारी मतों से विजयी से उतरने आने वाली है बहुजन मुक्ति पार्टी, और काम करेगी। क्या लगता है, जिस तरह से आपने 30 तारीख को आह्वान किया है जाहिर प्रवेश, तो ये नए युवा है जो आपके पक्ष में आने के लिए, उनको क्या एक मार्गदर्शन देंगे? बहुजन मुक्ति पार्टी में प्रवेश इसलिए कर रहे हैं कि वो देख रहे हैं कि बहुजन मुक्ति पार्टी किस तरीके से काम कर रही है। उन्हें विश्वास हो गया है कि एक बहुजन मुक्ति पार्टी एक ऐसी है कि जो लोगों को न्याय दे सकती है और लोगों को सुविधा उपलब्ध करके दे सकती है। शटर गटर रोड जो भी समस्या है उसको निर्माण जो लोगों ने पैदा किया है उसे दूर ये बहुजन मुक्ति पार्टी कर सकती है। जो समस्या से मुक्त कर सकती है वो बहुजन मुक्ति पार्टी है। वही समझ करके ये सारे जो यंग जनरेशन लोग और बाकी इतर लोग ये बहुजन मुक्ति पार्टी में प्रवेश करने का कारण ऐसा है कि उनको पूरा तरह से विश्वास हो गया है। इसीलिए बहुजन मुक्ति पार्टी जो रविवार का जो प्रोग्राम रखा गया है उसमें प्रवेश बहुत सारे लोग करने वाले हैं। उबाडा का विधानसभा बोरीवली संजय भोसले जी है, वो भी आ रहे हैं, हमारा उनका बात हो गई है, वो बोल हम जरूर हम करेंगे, क्योंकि यहाँ पे बहुत बड़े पैमाने में जो हमारे तरफ से कोशिश है वो हम युति करने की कोशिश करेंगे। मेरे पीछे आपको दिखा देता हूँ कि संविधान निर्माता बाबा साहब अम्बेडकर जी का फोटो लगाया है, और सभी लोगों से मैं आह्वान करूंगा कि बाबा साहब जी की पूजा ना करें, उनके पढ़े, उनके विचार उत्तर मुंबई में और कैसे इनके पक्ष की तरह और उत्तम हो गए, ये देखने वाली बात होगी। इस वक्त मुंबई से कैमरामैन संतोष के साथ सुनील स्वारकर, बिग न्यूज़ हिंदी, मुंबई।